महाराष्ट्राची अवस्था बघितली तर आता दुर्दैवानं देशाचं ड्रग कॅपिटल व्हायला लागले का अशी अवस्था महाराष्ट्राची। या विषयावर सभापतीमध्ये मागच्या वेळी देखील चर्चा झाली। मुख्यमंत्री महोदयांनी NDPS ॲक्टमध्ये बदल करून पजेशनची जो कायदा आहे तो बदलायचा प्रयत्न करणार म्हणून त्या ठिकाणी सांगितलं। म्हणजे आज पजेशनची जी रिक्वायरमेंट आहे किंवा एवढं सापडल्यानंतर आपण त्या ठिकाणी कारवाई करतो तो बदलणार म्हणून सांगितलं। ANTF बदल मागच्या वेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं। ANTF तुम्ही स्थापन केली, 346 पदाची भरती तुम्ही काढली, 200च भरती झालेली आहे, अजून 146 पदं तुमची रिक्त आहेत। मी सूचना त्यावेळी सभापती महोदय काय केली होती, आपण ते खातं सांभाळेल। गडचिरोलीला जो नियम आहे ह्या ड्रग्ज बद्दल जर हे शासन खऱ्या अर्थानं सिरियस असेल, ह्याची व्याप्ती एवढी आहे, एका वर्षात 14 कारखाने आपल्या महाराष्ट्रामध्ये कारवाई झाले। किती? 14 कारखाने MD तयार करणारे 14 कारखाने। ह्याला राजाश्रय असल्याशिवाय हे होते का या राज्यामध्ये? राजाश्रय असणार म्हणूनच झालेलं आहे। 14 ठाणे असू दे, पालघर असू दे, नवी मुंबई असू दे, सातारा असू दे किंवा या ठिकाणी सांगली असू दे, रायगड असू दे, या सगळ्या जिल्ह्यामध्ये सभापती महोदय 14 MD करणारे कारखाने या ठिकाणी झाले। मग हे होईपर्यंत पोलीस खातं काय करते? DRI ने रेड केल्यावर साताऱ्याचे पोलीस जागे झाले माझ्या माहितीप्रमाणे, बरोबर ना? तोपर्यंत खातं जागा झालं नव्हतं। म्हणजे DRI रेड करते तोपर्यंत उघड्या डोळ्याने या ठिकाणी चाललं होतं। माझा सभापती महोदय स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी, तिकडं लाडक्या बहिणीला 1500 रुपये तिकडं द्यायचं चाललंय, इकडं लाडका भाऊ जिवंत राहणार आहे का नाही त्याची काळजी पहिली घ्या। लाडका भाऊ उद्याची पिढी उद्ध्वस्त चालल्या। आमच्या कोल्हापूरमध्ये परवा आंबेवाडीमध्ये एका सरपंचाचं तलवार घेऊन तक्रार केली, ड्रग्ज पितात म्हणून तक्रार केली, म्हणून त्या ठिकाणी तलवार घेऊन लोक मारायला गेले ड्रगिस्ट। म्हणजे एवढी अवस्था वाईट या ठिकाणी झालेली आहे। आणि म्हणून शासनानं फक्त ANTF करून उपयोग नाही, त्याला मी म्हटलं तसं गडचिरोलीला नियम आहे सभापती महोदय, जिल्हा पोलीस प्रमुख तिथले जबाबदारी घेतल्यानंतर त्याला 40 पोस्टिंगचा अधिकार आहे, त्याला 40 पोस्टिंग ते करा, मग कारवाई या ठिकाणी होतील, अधिकारी देखील स्वतःहून जातील। 346 मध्ये 200 भरलेले आहेत तुम्ही, 146 त्या ठिकाणी रिक्त आहेत पोस्ट यामध्ये। ह्याला खरं बळ द्यायचं असेल, मी कौतुक आहे या ANTFचं, कारण की ते झाल्यावर जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 800-900 कोटी रुपयाचे ड्रग्ज जप्त केलेत, माझी आकडेवारी बरोबर असेल तर। म्हणजे त्यांची कारवाई चांगली झाली आहे, परंतु जोपर्यंत तुम्ही त्यांना बळ देणार नाही, त्यांना लागणारा रिसोर्सेस हा महाराष्ट्रातल्या पोलीस स्टेशन मधून तुम्ही देणार नाही, तोपर्यंत हा मिनान्स या ठिकाणी संपणार नाही। आणि ज्या पद्धतीनं आता शशीभाऊ म्हणले की मोकोका, माझं म्हणणं आहे सभापती महोदय की या 14 कारखान्यामध्ये MD तयार कसं होतं, केमिकल्स या ठिकाणी वापरले जातात, सॉल्व्हंट वापरले जातात, कुठून येतात? तर माझी स्पेसिफिक मागणी या मागला आहे, तुम्ही कारखान्यावर कारवाई केली, त्यांना केमिकल सप्लाय करणाऱ्यांच्यावर मोकोका लावा, त्याशिवाय हा सप्लाय बंद होणार नाही। जोपर्यंत तुम्ही सप्लाय तोडत नाही तोपर्यंत ही कारवाई या ठिकाणी थांबणार नाही। मंत्री महोदय तिकडे न बघता तुम्ही ती जाहीर करा कारवाई। ते सप्लाय करणारही पार्ट ऑफ द ऑर्गनायझेशन आहे। मोकोको आम्ही कुणाला लावतो? जॉईंट ज्यावेळी क्राईम केला जातो तर मग तो केमिकल सप्लायर तुम्ही आहे ना। 14 कारखाने जर सभापती महोदय या राज्यामध्ये सापडत असेल तर हे राजाश्रय असल्याशिवाय या ठिकाणी होणार नाही। आणि शासनाने पुढची पिढी वाचवायचं असेल तर या ठिकाणी सिरियसली हा विषय घ्यावा अशी आमची विनंती असणार। मंत्री महोदय। सभापती महोदय, अर्थातच हा विषय अतिशय गांभीर्याने आपण हाताळतोय आणि आपल्याला माहिती आहे की ह्या कारवाया ज्या होतात त्या इंटेलिजन्सच्या आधारे ह्या सर्व कारवाई होत आहेत आणि फक्त DRIच कारवाई करते असंही नाही। ही वस्तुस्थिती आहे की सातारामध्ये एक कारवाई जी झालेली आहे ती DRIच्या मार्फत झालेली आहे, परंतु आता उदाहरणार्थ जी जावळी गावामध्ये जी कारवाई झाली, मुलुंडमध्ये आपण एका व्यक्तीला पकडलं होतं 8 तारखेला आणि 13 तारखेला आपण जो काही कारखाना होता आपण तिथपर्यंत आपण पोहोचलो आणि त्याच्यावरती आपण कारवाई केली। 5 दिवसाच्या आतमध्ये तो रिझल्ट तिथल्या आपल्या मुंबईच्या तिथे अधिकाऱ्यांतून मिळवून आणला। आपण अनेक वेळा पाहतो की मुंबई पोलीस हे पुण्यामध्ये कारवाई करतं आहेत। एक लक्षात घेतलं पाहिजे की आजच्या तारखेला MD ड्रग बनवणं इतकं सोपं झालंय, ते कॉम्बिनेशन पण इतकं सोपं आहे। आपण मेडिकलमध्ये काही मेडिसिन घेतल्या त्यांचं कॉम्बिनेशन तयार करून पण आपण MD ड्रग आपण तयार करू शकतो, इतकं सोपं झालेलं आहे। मध्यंतरी मला वाटतं 6 महिन्यापूर्वी सभापती महोदय मालाडमध्ये एका झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या 2 महिला
घरामध्ये स्टोवरती त्या एमटी ट्रक बनवत होत्या, त्याच्यावरती आपण कारवाई केली होती. म्हणजे इतकं सोपं झालेलं आहे. आणि आता आपल्याला माहिती आहे की त्याचं फॉर्म्युला वगैरे काय आता यूट्यूबवरती आणि याच्यावरती इझिली अवेलेबल असतात. आणि म्हणून मला वाटतं त्या बाबतीमध्ये इंटेलिजन्सच्या आधारे आपण या सर्व आपण कारवाई करत असताना आपलं पूर्ण महाराष्ट्राचा पूर्ण पोलीस विभाग हा ॲक्टिव्ह आहे. डेडिकेटेडली आपण टास्क फोर्स का तयार केला आहे, तर ड्रग्जवरती कारवाई ह्या डेडिकेटेडली झाल्या पाहिजे. त्या पोलीस अधिकाऱ्याकडे दुसरा कुठलाही तपास असता कामा नये. आपलं म्हणणं अतिशय योग्य आहे की 146 पदं रिक्त आहेत, परंतु आपण ह्या भरतोय. पुढच्या 6 ते 8 महिन्यामध्ये 100% ही पदं भरली जातील. आणि मी बोलतो त्याच्यावर आणि या उलट पुढे जाऊन माननीय मुख्यमंत्री मोदयांनी कालच निर्देश दिलेत की या ANTF मध्ये काम करणारे जेवढे कर्मचारी आणि अधिकारी आहेत ह्यांना आपण इन्सेंटिव्ह दिले पाहिजेत. यांना कमीत कमी 30% इंटेन्सिव्ह इन्सेंटिव्ह द्यायचा प्रस्ताव हा आता आपल्याकडे वरती शासनाला आलेला आहे. आणि ह्यांना एक स्टेप फॉरवर्ड असं देखील आपण त्याच्यामध्ये आपण त्यांना एक देतोय, जेणेकरून ते एनकरेज होतील आणि त्यांना त्याच्यामध्ये काम करत असताना. कारण शेवटी असंही आपण पाहतो की हे विभागाच्या ठिकाणी काम करतायत बंटीजी. ते हे सगळे कर्मचारी आहेत, शेवटी हे हेडक्वार्टरला काम करणार आहेत. तिकडे त्यांना जी नियुक्ती आहे ती सोडून त्यांना अन्य ठिकाणी जायचं आहे. म्हणून त्यांना आपण हे इन्सेंटिव्ह देखील द्यायचा आपण निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदयांनी घेतला. आणि अर्थातच सप्लाय जे करतायत, जे रॉ मटेरियल सप्लाय करतात, तर ह्या केसमध्ये राज्याच्या बाहेरून काही जणांनी ते रॉ मटेरियल आणलं होतं, त्या सगळ्यांवरती देखील आपण मकोका दाखल केलेला. आणि भविष्यात देखील जे कोणी सप्लाय करतील, पण मकोका दाखल करत असताना आपण माहिती आहे की जे कमर्शियल क्वांटिटी हँडल करतील त्यांनाच फक्त आपण मकोका आपण दाखल करणार असं आपण तिथे आपण निर्णय आपण घेतला आहे. आपल्या माहितीकरिता आपण केंद्र शासनाकडे कमर्शियल क्वांटिटीमध्ये कमतरता करा अशी देखील आपण आता मागणी केलेली आहे. म्हणजे फक्त मी सांगतो, जसं गांजावरती आता सध्या कमर्शियल क्वांटिटी ही 20 kg म्हणजे ही कमर्शियल क्वांटिटी आहे, आपण ती 5 kg करा असं देखील आपल्या राज्य शासनामार्फत आपण केंद्र शासनाला आपण कळवलं. आपण त्याचा प्रस्ताव देखील आपण तिथे पुटअप केलेला आहे. तर मला वाटतं ड्रग्सच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये अर्थातच हा विषय आपण गांभीर्याने घेतलेला आहे. आणि ह्या ज्या कारवाया आहेत ह्या भविष्यामध्ये अजून अग्रेसरित्या आम्ही करू. अनिल परब. सभापती महोदय, अतिशय महत्त्वाचा विषय महाराष्ट्राच्या नवीन पिढीसाठी. अख्खी पिढी उद्ध्वस्त होते आणि गेले कित्येक वर्ष आम्ही ही उत्तर सभागृहात ऐकतोय. सरकार गंभीर आहे, परंतु सरकारचं कोण ऐकत नाही अशी परिस्थिती आहे. याच्यामध्ये ठोस कारवाई आम्ही नेहमी ऐकतोय, मकोका लावू, याला उचलू त्याला उचलू. एवढे आताच सतेज पाटील सांगितलं 4000 कोटीचं MD पकडलं गेलं. 5 म्हणजे या फक्त काही दिवसामध्ये. म्हणजे एक अख्खी पिढी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती आहे. आणि हे सगळे बॅकऑफ झालेले आहेत, त्यांना कोणाची भीती राहिलेली नाही आहे ना, सरकारची भीती. आणि उचलतायत कोण? हे सगळे पेडलर उचलतायत, सगळे डमी उचलतायत, मुलं हजर होत आहेत. ललित पाटील तिकडे 5 स्टार हॉटेलमध्ये राहत होता. म्हणजे हे जे पकडलेले आहेत त्यांच्या आतमध्ये काय व्यवस्था चाललेली आहे ही आम्ही देखील बघितलेली आहे. त्यामुळे ह्याच्या बाबतीत ठोस उपाय करणं गरजेचं आहे. आता आपण सांगितलं की टास्क फोर्स तयार केलाय, वेगवेगळ्या लोकांना पकडलेलं आहे, सगळं झालंय. पण ह्याच्यात महत्वाचा माणूस जो सांगितला की केमिकल मिक्स करणारा जो माणूस आहे, केमिस्ट. हे ड्रग्स तयार कसं होतं? हे पूर्वीसारखं गांजा अफू परदेशातनं नाही येते. आता केमिकल तिथल्या तिथे मिक्स करून त्याचं पर्सेंटेज ठरवतं. 2 वेगवेगळी केमिकल पर्सेंटेज मध्ये ज्या वेळेला ठरवली जातात त्यावेळेला त्याचं ड्रग्स तयार होतं. आणि हे ड्रग्स तयार करणारा जो महत्वाचा माणूस आहे हा केमिस्ट आहे. आता तुम्ही किती केमिस्ट ह्याच्यामध्ये पकडलेले आहेत त्याची माहिती सभागृहाला द्या. आमच्याकडे जी लिस्ट आम्ही जी बघतो, हे पेडलर पकडतात तुम्ही, हे कोणतरी मटेरियल सप्लाय करणारा पकडतात. पण जो माणूस जो शिक्षित आहे, ज्याला सगळ्यात जास्त पैसे ह्याच्यामध्ये मिळतात, तो माणूस केमिस्ट आहे. असे किती केमिस्ट तुम्ही पकडले की जे हे काम करतायत आणि यांना एक अख्खी पिढी उद्ध्वस्त करतायत. यांना ह्यांच्या जीवाची भीती नाहीये, दुसऱ्यांचे जीव जात आहेत. जसा मागच्या काळामध्ये सरकारने जसं गँगवॉर कंट्रोलमध्ये आणण्यासाठी एन्काउंटर स्क्वॉड बनवला, तसा एक एन्काउंटर स्क्वॉड आपण बनवणार का? की लोकांच्या जीवाशी जे खेळतायत, लोकांची पिढी उद्ध्वस्त करतायत, त्या लोकांना उडवले तर कोणी तुम्हाला विचारणार नाहीये. नियमात बसून उडवा, पण काहीतरी याच्यामध्ये तुम्ही असा कायदा आणा की जोपर्यंत स्वतःच्या जीवाची भीती निर्माण. का एन्काउंटर झाले होते ना? झाले नाहीत का एन्काउंटर? मुंबई कंट्रोल कशामुळे आली? त्यामुळे सरकारने हिंमत दाखवावी की एक उद्ध्वस्त पिढी करणाऱ्या लोकांना जरा बसवण्यासाठी एक तर केमिस्ट किती अटक केले आणि याच्या पुढे केमिस्ट अटक करून ते सुटणार नाहीत याची व्यवस्था सरकार करणार का? आणि माझा दुसरा प्रश्न आहे की कठोर कारवाई करण्यामध्ये तुम्ही त्याला नाव देऊ नका. असे अक्षय शिंदे मध्ये कुठे नाव दिलं तुम्ही? उडवलाच ना अक्षय शिंदेला.
अक्षय शिंदेला उडाला ना, तसे उडवा 2-4 लोक. कारण तर आम्ही लिहून देऊ तुम्हाला, काय कारण द्यायची ती. पण माझं म्हणणं असं आहे की कठोर कारवाई झाल्याशिवाय, जीवाची भीती त्यांना निर्माण झाल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. सरकार अशी कठोर पावलं उचलणार का? मंत्री महोदय. की सभापती महोदय, अर्थातच जे ह्या ड्रग रॅकेटमध्ये असतात त्यांच्यावरती पोलिसांची भीती असलीच पाहिजे. आणि भीती आता आपल्याला माहिती आहे की मकोगासारखा जेव्हा आपण जेव्हा कारवाई करायला आपण सुरुवात केली आहे, ही काही सोपी कारवाई नाही आहे किंवा हा काही अतिशय तो साधा असा कलम नाही आहे. या कारवाया करत असताना अर्थातच आपण जे कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, तर सप्लायर असू द्यात किंवा तो केमिकल मिक्स करणारा असू द्यात. पण मी म्हणून मुद्दाम ते उदाहरण दिलं की मालवणीमधल्या एका झोपडपट्टीमध्ये 2 म्हातारा महिला बसून तिथे जे काही MD ड्रग तयार करतायत, ते केमिकल मिक्स करणं अतिशय सोपं झालेलं आहे. त्याच्यावर केमिस्टची पण तुम्हाला ते केमिकल बॅकग्राऊंडची एज्युकेशनची पण आता आवश्यकता नाही. यूट्यूबवरती पण देखील अतिशय ह्याची व्हिडिओज अवेलेबल आहेत. म्हणून मला वाटतं केमिस्टच्या बाबतीमध्ये आपलं जे म्हणणं आहे की याच्यामध्ये किती केमिस्ट इन्व्हॉल्ड आहेत, तर माझा जो समज आहे की मागच्या 1.5 वर्षामध्ये ज्या काही माहित्या हे गृहराज्यमंत्री पद आल्यानंतर जी काही मी माहिती घेतोय, ड्रग बनवणं अतिशय सोपं झालेलं आहे. त्यामुळे ह्या कारवाई करत असताना जे कोणी इन्व्हॉल्ड असतील, किंवा आपल्याला माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री मोदयांनी याची घोषणा देखील सभागृहामध्ये केली होती, जर का पोलीस देखील याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील त्यांच्यावर देखील आम्ही कारवाई करू. आपल्या माहितीकरिता 15 पोलिसांना आजपर्यंत मागच्या 6-8 महिन्यामध्ये आपण बडतर्फ केलेला आहे आणि 10 पोलिसांना आपण सस्पेंड देखील केलेला आहे. म्हणजे आपण 0 टॉलरन्सवरती काम करतोय. आणि अर्थातच कायद्याचा धाक हा गुन्हेगारांना असलाच पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक जी कारवाई आहे ती आम्ही करतोय.